शेतात काम केलंय पाड दिया रेकॉर्डेड काहीच नाही झालं. तुला कंटेंट साठी ब्लॉग मध्ये काय काय करावं लागतं सगळं दाखवते. मी पण हेच करतो. ए भाई ए आता खेतमध्ये मस्तपैकी कणीस तोडणार, जे की हुरड्यासाठी लागते. हुरडा म्हणजे बेसिकली काय असतं काय, जे तुम्ही ज्वारी खाता ना, ज्वारी जेव्हा कच्च्या फॉर्ममध्ये असते ना तेव्हा ते हे असतं. इथे बघा, याला हुरडा म्हणतात का? याला हुरडा म्हणतात. असंच आहे. आणि आमच्या इकडे रिच्युअल आहे की कोणाच्या इथे चांगली ज्वारी फॉर्म झाली तर मग ते बोलवतात आजूबाजूच्यांना. असं हे एक ज्वारीचं कणीस असतं. आता हे कणीस एका झाडाला एकच येणार. आता हे झाड तुम्ही जर तोडलं ह्याचं कणीस तर मग ह्याचं आहे ना लाईक त्या झाडाला दुसरं काहीच येणार नाही. तेवढं एकच कणीस त्याचं प्रोडक्शन आहे. बाजूला बघू शकता तुम्ही फुल कडक मध्ये ओनियन लावलाय. बघा इथं तोडायचं जंगी काम. तुम्ही डायरेक्ट माना ह्याच्यापासून घेताय काय म्हणतात त्याला? हा ते पण आहे. मी काय म्हणलो होतं गाईज की त्याचा काही उपयोग होत नाही. सो मग ते प्राण्यांना होतं ते. आता इथे बघू शकता तुम्ही, इथे कांदा आहे, इथे ज्वारी आहे, आणि इकडे ऊस आहे. मे बी शेतात मी येऊन जवळजवळ झालेत आता 4-5 वर्ष. माझ्यासाठी हे सगळं लाईक नव्याने वाटतंय मला. आता ह्यांचं इथं पाण्यामुळे बघा तुम्ही सीताफळ होतं हे सगळं, तर हे वेस्ट कसं गेलं आहे बघा. सीताफळ पानं हिरवे झाले की हिरव्याचे पिवळे झाले की समजून जायचं की ते संपत आलं आणि पाणी कमी पडलं त्या झाडाला. अशी बरीच बाग आमच्या काकाची गेली वाया. आता तुम्ही लांबपर्यंत बघाल तर बघा, तिकडं होतो मागाशी आम्ही, तिकडं होतो. आता तिकडून राऊंड मारून असा रोडने ट्रॅव्हलिंग करत करत इकडं आलोय. आता कणीस तोडायची प्रोसेस तुम्हाला दाखव. सीताफळ मॅडम ते गेलाय वेस्ट. पाणी कमी पडलं रे. पाणी कमी पडलं की पिवळून जातं झाड. हे लक्षात ठेव, ही थेरी एक महत्वाची. शिवम आहे तोपर्यंत तुला हे समजतील गोष्ट. चला मी हे करतोय त्यासाठी की मला काम नाही करावं लागणार. माझे लय काम असतं. तृप्ती तू धरू शकतेस हुरडा बिरडा. तृप्तीला तर नाच धूस करायची. जर अशी गच्चून नाच धूस करतात ना. हे बघा तृप्तीने धरलंय हातात कणीस. हा आता तुम्हाला मी मस्त कडक मध्ये ओनियन दाखवतो. तिकडे ओनियन होता बट आता इथे मे बी जास्त ग्रोनअप झाला ओनियन. शेतात येणं माझा जुना शॉक आहे. आणि माझा तिला पाणी कमी पडलं ना, तुला दिसते ना 2 शेतांना पाणी कमी आहे. काय झालं का पाणी कमी आहे का याला? असं पिळला ना की समजायचं त्याला रोग पडायला. अच्छा असं आहे काय? बघा पिळला नाही पाहिजे. ओके असं. आता हे कसं आहे एकदम ताट दिसतंय. हा आता याच्यामध्ये तुम्हाला कडक एक्झाम्पल दाखवतो. हा ते झाड जेव्हा जेव्हा त्याची अशी व्हायला लागते का समजायचं की संपत आला बिचारा. जोपर्यंत असा कडक आहे पात तोपर्यंत ते गुड कंडिशनमध्ये आहे. तरी पण जास्त हिट आहे. बघा हे काय रे, काय बडबड आहे? काय बडबड? हा कांदे के खेत में आओ कधी कांदे के खेत में. मका वरती. हा मका माहिती की दाखवली मी प्रेक्षकांना. माझे प्रेक्षक कसे आहेत तयार. एक प्रेक्षक माझ्यासोबतच असतो इंडायला. उंदरीला धर पडन ती बत्कन कांद्यात. काल पडलो मी. पडलो ना. आवाज येईल काय करते फोन? स्पेस कमी करते ना त्याची, जरा सिनेमॅटिक घ्यायला लागते. काय करते? ओ माय गॉड किती ऍक्टिव्ह बघा. मी ना ह्याच्यामुळे हिला घेऊन फिरतो. माझं दुसरं काहीच असं हे नाही त्याच्या मागे. तिचं काम कसं आहे माहिती का की पटकन माझ्या पुढे जाऊन काम करणं एक स्टेप, असं तिचं काम. असे लोक मला आयुष्यात पाहिजे. असे लोक हवेत आयुष्यात. बघा सावलीत येतो. अजून शेत लय पाहायचं. अजून शेत मस्त पाहायला.
लागली यस. लागले 4 कुणीतरी मी उपटतो त्याचं घ्या ना, म्हणजे कणीस उपटतो त्याचं घ्या. त्यांना विचार कोणता उपटाय कोणता घ्यायचा चालू आहे ना? हे चालू गाईज. मी तुम्हाला कणीस दाखवतो. जोरात बोला, ऐकू तर आलं पाहिजे. कपडे बघा, टेन्शन घेऊ नका कपड्याचं. घरी आमची वॉशिंग मशीन. कसं कुठून उपतो मी? गेल्या गेल्या मी डिनाय केलंय मला. मला content भेटलाय. हा व्लॉगर तोडायला गेला, त्याला हाकलण्यात आलं. मला आमच्या तुम्ही नका तोडू. एवढा भारी माणूस कंस तोडायला आल्यावर त्याचा भाव वाढेल. ब्लॉगिंग बघा, आडवे तिडवे चुकलंय camera त्यांचं. घेऊन ज्वारीचा त्यांनी मला भाव वाढेल. मी गाईज डिसअपॉइंट झालो मी गाईज. गोष्ट पचली नाही मला. लय वेळा काहीच करू हा ना, गावात मला ना माझा आई बाबी नाही म्हणत नाही. काका आमचे सरळे थोडं तोंडावर नाही म्हणले. रान त्यांचं आहे ना, ती काही म्हणू शकतात तुला. त्यांच्या जमिनीत आहे म्हणून रिस्की जमीन तुला काय बी करू शकतो. त्यांच्या जमिनीत भाई. कसं काय बोलावं कसं काय. तरी स्टील ठीक आहे गाईज. त्यांचं असं म्हणणं आहे की तुझ्या हाताला वेगळं लागल, तू नवीन आहेस, तू पुण्यावरून आलायस. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं असेल की तू करू नको. पण त्यांना काय माहिती आहे की मी शेतातच मोठा झालोय. बघा पहिली जखम पाहायला झालेली अशा रीतीने. असं वाटलं 2 मिनिट त्यांनी कणीस माझ्या घातलं असतं तर बरं झालं असतं, पण मला नाही म्हणले. अजून तुम्हाला मी ना प्रोसेस दाखवतो ॲक्च्युअली म्हणजे चाललंय काय तिथं. काय बघा, आता हे कणीस, आता हे जे कणीस त्यांनी उपटलंय झाडाचं, आता हे जे कणीस आहे ना ते मस्त भाजणार आणि ह्याचा हुरडा करणार आणि हे खाणार लाईक आम्ही. आणि हे प्राणी खाणं उरलेलं, कारण की या झाडाला ह्याच्यानंतर काहीच येत नाही. कारण की त्याचं एकच प्रोडक्शन असतं तेवढं एक कणीस. ते एक कणसानंतर ते झाड वेच जातं असं. मग ते झाडाचा उपयोग प्राण्यांना खायला होतो. असं त्याचा मल्टिपल यूज आहेत. तर आता चाललो आहे परत ज्या ठिकाणून आलो होतो त्या गावाचा छोटासा ओव्हरव्ह्यू देतो मी तुम्हाला कसं गाव आहे. तर गावाचं नाव आहे बाळेगव्हाण का काय माहीत नाही मला नीट, पण वाचलं तिथं मी आहेच बाळेगव्हाण. या कांद्याच्या मधून चालायला वास सुटलाय मस्त कांद्याचं इथं. आणखी पात आमच्या पायामुळे तुडल्या गेली थोडीशी. एकंदरीत आहे असं. मस्तपैकी बॅटरी पण आहे, स्टोरेज पण आहे, लागलं तर फोनमध्ये काढता येईल. काय विषय. मस्त लिंब के झाड के छाव में. तृप्ती दामन, मॅडम दामन तुम्ही. तृप्ती अतिशय नवीन मुलगी आहे याच्या सगळ्यामध्ये, कारण की तृप्ती कधी शेतात येतात. विषय हा आहे की माझे शूज चांगले नाहीयेत जे मी घालून आले होते. मी आधीच शहाणपणा गेला, सँडल घालून आलोय आणि एकदम ढिल्ली पॅन्ट घालून आलोय. तिथे आता मरणाची घाण केली आहे माझी मी. पॅन्ट ढिली आहे पण माझे शूज चांगले नाहीयेत, so म्हणून मी पडते. अरे शेतात काम केलंय मी म्हटल्यावरती मला शेताचं काय वाटत नाही. पा आणि काका ब्ल्यू शर्टवाले दोन्ही मजबूत काम करतायत. आमच्या पानाला आवडतं हे काम करायला. हां, पा आमचे नव्हते शेतकरी, त्यांच्याकडे जमीन नाही आहे, पण ते आता झाले चांगले फार्मर, कारण की त्यांच्या सरकमस्टान्समधले सगळेच शेतकरी आहेत आणि त्यांना आता पुण्यात यायचं. कसं जमणार ही गोष्ट पप्पा? मला पुण्यात न्यायच्या विचारात आहे नाहीये. तुम्हाला इकडेच वाढवणार आहे, मला माहिती आहे. आमचं शेती घेऊन टाका तुम्ही 5 एकर. चला इंटू द अँडीवर्स. दोन्ही चॅनल त्याचं आणि माझं दोघांचे सेम टाईमला ओपन केलेत आम्ही आणि दोन्ही पण गुड कंडिशनमध्ये रन होत आहेत सध्या. चांगले व्ह्यूज घेऊन चाललेत मस्त. तुम्ही त्याच्याही चॅनलला व्हिजिट करा माझ्यासोबतच. आणि त्याची ऑडियन्स जी मला बघत असेल प्लीज गाईज सबस्क्राईब करा, लाईक करा. शेअर सबस्क्राईब दोघांचे चॅनल करा. बन्नी बियॉन्ड डेस्क आणि इंटू द अँडीवर्स हे 2 चॅनल आहेत. दोन्ही ॲट ए टाइम रन होत आहेत. असं काय प्रोफेशनल आहे, माझा लेग आणलेला आहे. सगळं त्याच्याकडे मिळेल बियॉन्ड डेस्क मध्ये. आणि राडा चेष्टा मस्करी म्हणायचं. पण तू माझी लाडकी बहीण. ह्या गोष्टीवर तुला हुरडा. मीच आणले तुला. पण तू माझी लाडकी बहीण. मी कधी असं करत नाही, पण ब्लॉगिंगसाठी पप्पी बिप्पी नाही रे, फेक नाही, खरंच लाडकी. पण मी असं करू शकत नाही तुला. बर्थडे तर लक्षात राहत नाही माझं.
काय सांग तुला मी सरप्राईज देतो एका दिवशी बर्थडे करून तुझा. कधी देतो काय माहिती, गेले 3 वर्षात एक गिफ्ट नाही आलं. आम्ही एकमेकाला काय देत आम्ही एकमेकाला काहीच देत नाही कारण की आमचं प्रेमच तसं आहे. पण पतू हायले चांगली. दादाची मैत्रीण म्हणून आले होते आणि आज माझी बहीण बनून राहिली. दादा बघा, हे बघा रस्ता, हे बघा तृप्ती. पाड दिया पॅन्चो, कांट लग गई आयफोन. जाऊ दे, कॉन्टेंट भेटला मला. अरे गाईज आयफोन रेकॉर्डेड काहीच नाही झालं. काहीच नाही काहीच नाही आलं. झालं. कारण की हा जो रस्ता आहे ना तो जरा मऊ आहे. थोडासा गादीसारखा गादीसारखा. त्याला काही त्याच्यावर माणूस पडला तरी त्याला काही होत नाही. हे बघा, ह्या गाड्यांवरती आलो. ही अँडीची गाडी आहे, त्याच्यानंतर ती माझ्या घरची गाडी आहे, ती माझी पाव वापरत असतं. ती नंतर ती दादाची गाडी आहे. स्टील गाईज सॅड कंडिशन, माझ्याकडे गाडी नाही अजून. तुम्ही चांगले पटापट व्ह्यूज द्या, मॉनिटाईज करा माझं चॅनल आणि मग मला गाडी घेऊन द्या तुम्हीच. आता कोणाकोणाकडे मी गाडी मागू? पप्पा काय देणार? अजून ओरडा आलाय, अजून फोटो काढतोय. अर्पित दादा आलाय हुरडा घेऊन. अशा पद्धतीने लंगडत का होय ना. कंस घेऊन हुरडा घेऊन नाही रे, अडाणी गोळ्या. बघा आलाय. काय म्हणतो मग दादा? कंस म्हणतात, हुरडा नाही. अरे याचा हुरडाच निघणार आहे जेव्हा ना. बनवणार तेव्हा त्याचा हुरडा होते. हे कंस आहेत, कच्चे कंस नुसते. पुण्याचे बालेरावला बघा, फुल निब्बा पोज देऊन बसली आहे ती. KTM वर काय म्हणतात त्याला, हॉर्नेटवर हात ठेव, गाडीवर हात ठेव. असं काहीतरी पोस्ट देऊ काय मी असं. हा एकदम मकडा पोज. थोडीशी निब्बी आहे तृप्ती अजून, पण ठीक आहे. कॉन्टेंट देते मी तुला, निब्बी म्हणतोस का रे? थोडीशी निब्बी आहे आमची तृप्ती. ऍग्रीड थोडीशी निब्बी आहे. पतू पण चांगली होती, पतू पण थोडी निब्बी व्हायला लागली. आमच्या पतूला काय नाही, पॅन्टीला घाण लागली शरे. माझं काय लागले? बाय हिला 2 मिनिटापूर्वी लाड थांब मी आता मी थांब मला हे करू दे. वाचलीस तिनेच तिचा ड्रेस खराब केलाय. निघणार नाही ते पत्या. झालं होतं ऑलमोस्ट आमचं, पण ते काका म्हणले अजून घेऊ. अजून लेकरं आले थकून भागून खाते. ही काकांची गाडी बहुतेक, माहित नाही कोणाची, पण ते आले. हे बघा इथं काय चालू आहे शूट साठी. गौऱ्या आल्या आमच्या इथे, कंस हुरडा भाजायला. तुम्ही एक गौरी दाखवा, चला प्रेझेंट करा गौरी एक. आता बघा कसं काय गौरी दिसते तुम्हाला. हा बघा, शेणाच्या गौऱ्यात मस्त पैकी आल्यात. आता कणस आणि ते सगळं घेऊन जाणार आतमध्ये आणि मग तिथे करणार रिअल पार्टी सुरू. खऱ्या पार्टी सुरुवात तर इथून पुढे. तुम्ही परत गेलते तिकडे? मग परत कंस आणले किती गोळा. चम्मायला गुळ भेंडीचा आणाय का? मला एकच नाव माहिती. नाव तेवढं त्याला कंस ऐवजी हुरडा म्हणते. मला भेटणार मस्त आवाज. ती शाळेत गेली असं नाही. तो दोस्तों हमारे इंडियन लोग जो है ना, चलो गाईज बघूया आता. पावडर लावायला गेला ना, मस्त चला. गाडी नाही लागत का तिकडं? गाडी कशाला लागते? गाडी नाही लागत. ते घेऊन जाऊ बसायला. चल ना आपलं ते कुठे येते गाडी ते आण. नाही एवढं मागेच आहे तुमच्या. भालराव पो मम्मा गाडीची चावी कुठे गेली? या गाडीची चावी काढली का? या गाडीची चावी काढली? बघ डिझाईन जसा टाकलाय तसा उचलून आणलाय यांनी. कष्ट नाही घेतले थापाय थुपायचे त्याला. जसा त्या गाईनी ठेवला त्याच्या ह्याच्यातून तसा त्यांनी घेऊन आणले तो उचलून.
किती नॅचरल आहे बघू शकता तुम्ही हे. चला आहे पेंद्र्यानो, हे दोघे जण धरा हे. चला हा ही गाडीची चावी थांबे आंडू गाडीची चावी ठेवतो माझ्या खिशात. आहे माझी मी पॅन्ट त्याच्यासाठीच घातली. देत होतो बरं का शेमडी. पिशवीत घे ना. दादा काय करतोय? मेन माल मुद्दा ठेवताना यस दादाने आमचं जे त्याला पाहिजे ते घेतलंय गुळ वगैरे. नाही जमणार. अरे वस्ता आता मी हे घेतो. बालराव बघा शेतात आली बुट घालून. पाहिजे त्याला बघा माझ्या हातात हे माझ्याकडे. आता हे मी नाही घेऊ शकत, हे घेणार आहे. घेतो घेतो घेतो. हे थांबा आम्ही घेतो. हे राहू दे, पोरी घ्या त्यांना. थांबा गाईस बघा हे गोणी आहे. असं घेता असं. आता मी ओरिजिनल ब्लॉगर शोधतोय कारण की मी कंटेंट साठी माणसाला काय काय करावं लागतं हे दाखवायचा प्रयत्न आहे त्याचा. इकडे इकडे सगळे सगळे दादा इकडे. तेच म्हणलं कंटेंट साठी व्लॉग मध्ये काय काय करावं लागतं सगळं दाखवते. मी पण हेच करतो. मी हे खायला घेऊन आलो. ह्याच्यात काय माहिती का हुरडा आहे. एवढा सगळा हुरडा आमच्या पोटात जाणार आहे. फेक आहे फेक आहे. एक मिनिट इकडे हातात देऊन ऍक्टिंग कर रहा ऍक्टिंग कर रहा. तर बघा आता हे शेतात चालली मम्मा आमची पुढे पुढे चालली. अरे हेवी आहे हे खूप. बघा घ्यायचे की हा तिकडे ना एक नंबर आहे. कुठे तिकडं बघा. हा काय एक नंबर. आता थोडं ठेवतो गाईस. वाटलं होतं हलकं आहे पण बिलकुल हलकं नाही. श्वास लागला मला इथल्या इथं घेऊन 2 मिनिटं. तुम्हाला काय करतो त्याला शेतात नेतो. हे कोणाच्या तरी हातात देतो मम्मीच्या नाही दादाच्या. आणि मग आत गेल्यावरती परत चालू करतो. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. ताडपत्री झाड हे लोकेशन. आणि आमचा अंड्या बसलाय वहिनींसोबत गप्पा मारत चटणी मीठ घेऊन. प्रतीक्षा द ब्लॉगर. प्रतीक्षा द ब्लॉगर आता स्टँडर्ड बॉल ठरलंय ब्लॉग मध्ये. प्रतीक्षा द ब्लॉगर. गोड बहीण माझी. मी असलं खोटं वागतो ना भाई ब्लॉग मध्ये. बहीण माझी गोड गोड बहीण माझी. तुपते काय जरा गोड नाही. चला तुम्हाला काय दाखवतो अजून. ए मम्मी कुठे चालली तू? ए ऐक ना तृप्ती नको खाऊ. माझं एकच म्हणणं आहे तुझ्यासाठी. नाही आजारी पडत. त्यांनी सांगितलं की हे आहे ना हा. ही गोड आहे. आणि मग काय ही वाली आंबट नाहीये. पप्पांनी चिली मारली एकदम. हा बघा पप्पांनी आमच्या चिली मारली एकदम विहिरीच्या कडेला. इथे विहीर, इथे आमची बसायची जागा आणि इथे आमच्या पप्पांनी चिली मारली. आणि झाड मस्त कडक आहे. झाड एक ना स्पॉट पण ऊन येऊन देत नाही झाड. इतकं कवडप केलंय बघा. जाळ लावला होता मगाशी. जाळ लावल्यानंतर आम्ही मस्तपैकी त्याच्यावर हुरडा आता आहे ना भाजून घेतले. ते कणस जे आणले होते ना. आता त्याची पुढची प्रोसेस आहे. आता ते ना मळून काढावं लागणार. आता ते काका देत आहेत आणि आता हे सगळे खाणार काचा काचा. आता हे बघा ह्यो चालू झाला. गड्याला तर आमच्या दमच नाही. थोडं भाजून द्या. हा बघा अशी प्रोसेस आहे त्याची. असं केलं तर निघतंय. हे गरम गरम कणीस हातावर घ्यायचं आणि त्याच्यातनं हुरडा बाहेर येतो. बघा आमची मम्मी. सेकंड टेक्निक असं काका डायरेक्ट हातावर. काढायचं त्याला आणि गरम गरम खायचं. इकडे मस्त भाजायचं काम चालू आहे. त्या साईडने तुम्हाला दाखवतो जरा. अयो मम्मी. हा बघा फुल घुपच जाळात काढ बाहेर. घुपच जाळात काढ बाहेर.
गाईज काम वैतागाचं आहे, पण म्हणजे जी टेस्ट आहे ना त्याच्यानंतर माइंड ब्लोईंग असं आहे एकंदरीत हुरड्याचं मॅटर. आता कसं टाकायचं, कसं व्हायचं देखूया. मागे मागे हॅलो, एकाच मिनिटात. हा बघा असं चाललाय कार्यक्रम फुल जोश मध्ये. आता उरड्याला कणसावर आलं वय. आता मला ते लागलं स्वीट कॉर्न सारखं तर लागलं. कसं लागतं कसं लागतं. हे बघा विषय हे असा कष्ट का ना बस इकडे तो चल. ए बस ग. चल बाई बस बस बस. बस दिदे दिदे बस. अरे मी नाही ती दिदी. हे बी तुझ बी तर दिदी. मुंबईतच असतो कातर नाही तुला द्याता ना कातर. पहिले असं तोळून काढण्यात आले, आता हे चालू नाही ठेवायची. सेपरेट काढतात. त्याच्यानंतर मग आता अरे रे आला. पहिले असं हाताने तोळून काढलं. पहिली प्रोसेस काय होती की लाईक ते तुम्ही कणीस घ्यायचं, भाजायचं, त्याच्यानंतर मग त्या हातावर चोळून 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 काकांनी आम्हाला जितकं होईल तितकं काढून दिलं. त्याने काय व्हायचं एक 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 जो त्याचा हे होता ना दाना ते सेपरेट सेपरेट व्हायचा. आणि त्याच्यामुळं मग काय व्हायचं ते खायला म्हणजे असं हे व्हायचं, त्याचा जे बेस असतो तो निघून जायचा आणि खायला ते सॉर्टेड व्हायचं एक सेपरेट दाना. आता सगळे खाऊन काढतो लिटरली जवळजवळ आहे ना 1-1.5 किलो हुरडा घातलाय पोटात आम्ही 4-5 जणांनी मिळून. तर लाईट कसं आहे तर 1-1.5 किलो हुरडा आम्ही घातलाय पोटात आमच्या. तर आता खाऊन कंटाळ येतं. आता शेवटी काय करायचं, जे उरलेले कणस आहेत ना ते डायरेक्ट कणीस तर घरी नाही नेऊ शकत, म्हणून आता सीन काय करायचं, तोडायचे सगळे सेपरेट सेपरेट. त्याच्या ज्या लाईन्स आहेत ना त्या तोडायच्या आणि मग त्याला काठीने मजबूत झडपे कार्यक्रम करायचा. जेव्हा झडपे कार्यक्रम होईल तेव्हा ते सेपरेट सेपरेट होऊन. आता जर तुम्हाला न्यायचा एवढा मोठा आणि मग तुम्ही कणीस नेण्यापेक्षा मग ते कार्यक्रम करायचा. मग ते खायला नंतर तुम्ही कसंही खा, चोळून खा, मोळून खा, तुमचा प्रश्न. ही पद्धत अशी आहे. मग अशी ह्यालाच चोळून चोळून घेतलं तेव्हा ह्याचे हे जे छोटे छोटे ना दाणे ते सेपरेट झाले. आता तेच मोठ्या मोठ्या फॉर्ममध्ये तोडायचे अख्खा कणीस. आणि आता ह्याला झोडपलं ना तिकडं जेवढा आहे त्याच्या दुप्पट एवढ्यात निघून जाईल. असं आहे कॅल्क्युलेशन. मग काय मी उगीच नाही आहे, मला लांबून लांबून लोक बोलतात. बघा गाईज नॉलेजची चेष्टा गेली माझ्या उभ्या उभ्या. आता ज्यांनी मगाशी सोडून दिलं होतं आता ते खायला बसले. हे पप्पा आमचे आणि ते काका आमचे दोघं बसले. आता काकू काही आहे ना, काकूंना बहुतेक अच्छा काकूंना उपाय म्हणलं, काकूंना भाजायला आवडायला लागलं काय. काकूंना उपवास आहे. मस्त एकदम रानात लईच दिवसांनी मी आलो होतो आणि वाटलं नव्हतं की एवढं म्हणजे एन्जॉयबल होईल कार्यक्रम. मजा आली रानात. आज 4-5 वर्षानंतरचा माझा हा इव्हेंट आहे शेतामधला एवढा इनसाईड मधला. बाकी हुरडा तर तसा भेटतो ते खाल्लेला आहे मी सिटीतला आणून घरी. त्या खाण्याची मजा आहे आणि ह्या खाण्याची मजा आहे ना ती भरपूर फरक आहे दोन्हीमध्ये. मजा तू नाही मी नाही दिसत एकच धर मी मारत नाही नाही तुला नाही मारताय मला येतं लय मारले मम्मीले मध्ये ओढून धर पहिले. ही बदलायची पद्धत हे पूर्ण जेवढा पण अंगात राग आहे ना सगळा त्या देवा काढायचा. बॅट पाहिजे होती का शिरा तुझी. नाही बॅट नाही होत. ही रे बेसबॉल. हे आजीला लाग ना शिऱ्या आजीला लाग. नाही 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 उभा धर हात उभा धर आडवा करून नको. नाही काढ. वल्ल्या वल्ल्या राग काढणे. जिमचा राग जिमचा राग. एक मिनिट काका इकडे सरपा इकडे. हा मध्ये घ्या मध्ये खालीवर करा म्हणजे उलट पालट. हा बघा ह्यातलं एक ताट घ्या. हा ह्यातलं काढा. Guys, इकडे बघा इकडे घे जवळ. ही काठी आकार असा आहे धरायला मजबूत दिले मला. आता बघा गंमत. ताटली घे काका. फोटो ओ वाचले गाईस बाल बाल बच गए. ह्याच्यात पोर्ट्रेट येतं का तुझं. हा येऊ दे.
लांब सरक काठी फिरती ती थांबा फाटलं ते बिचार चाल हुरडा नाही का करतात हातात तुझ्या खणतेच आहे ना हा उलटी धर ना शिरत हाणली इथे मध्ये बी गेली जाऊन द्या बस झालं ते ताकद लावली त्यांनी मी फुल ताकद मॅल फंक्शन झालं इथं मॅल फंक्शन. हा बघा फाटू स्टोर आणली मी बिचारी आमची हे वाया गेली एक फुल ताकदीचा खेळ केलाय मी आता जे की मला सकाळपासून आहे ना इच्छा होत होती असं रग मध्ये ना सटकलो गाईज तुफान स्पीड लावला होता मी रपाक रपाक एकदम मजा आली मला पुष्पा झालो मी पुष्पा रपा रपा बघा शेवटी त्याच्यामधून हे असं जे हातात सोडून काढलं होतं ते तसं निघलं थोडी अग्रेसिव्ह प्रोसेस पण भाई जी मजा मला आली ना नाही सांगू शकत मजा आली फुल भाई हात ना एकदम असं चुरचुर चुरचुर करायला लागले असा कार्यक्रम केलाय मी आज बघा हा बघा बाळरावने आमच्या मस्त व्हिडिओ काढलाय पोर्ट्रेट काढलाय स्पेशल. पुन्हा एकदा काठी बदलली ती काठी थोडी लॉस करत होती ही काठी आता तशीच बघून घेतली याला छोटं तोंड आहे दोन्हीकडं मजाच डबल आलोच अरे चादर पण छोटे गेले कारण की तिला आधीचीला बीळ पडलं इकडं हे दाखवतोय ना मी धरायचा हे बघा असं तू आले सपोर्ट ठोका ठेवून एक तिला हा 1 2 3 5 तुम्ही घ्या. थोडं ताणून घे झोळी नाही झाली पाहिजे खाली पडणार आहे ते. इकडे घ्या तिकडं वर तिकडून वर घ्या ना थोडस अलीकडे या तुम्ही तिथं खाली पडल्यावर म्हणत ना त्याच्यामुळे खाली जाते इकडे येते वार तुला बनवायचं म्हणजे माझ्या जागेवर यावं लागतं ते तसं विरुद्ध दिशेला असल्यावर हा काय नाही जुळलंय तसं केलं ए वर धारा पा तुम्ही वर धारा की किती पडलाय बस झालं आता जाऊन द्या मजा मजा आहे ना मजा डबल आली मला डबल माझा दिवस कारणी लागला आजचा हे असतं मजेशीर कार्यक्रम हा बघा केवढा ओरडा निघला बघा मी बोललो होतो ना तेवढा होता त्याच्यात डबल निघला हे काय एवढं बघा एवढा निघला हा 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 पहिला आहे आणि उलट पहिल्यापेक्षा ते चोळल्यापेक्षा स्वच्छ निघलाय आहे का नाही ही असती मज्जा ह्याचा शोध माहित नाही कोणी लावलाय पण ज्यांनी पण लावलाय ज्यांनी पण लावलाय त्यांनी मस्त लावलाय शोध बरं वाटलं भाई सना मला मेरा अस्तित्व फील होता है मेरे वाइस से कुछ चीज़ें करने के बाद चलो गाइस और भी थ्रिलिंग चीज़ें होगी मैं दिखाता रहूँगा गाइस जाम थकलोय गाइस इथूनच सुरुवात झाली होती ब्लॉगची सकाळी आणि इथंच आता मी शेवट करतोय ब्लॉगचा अवतार बघा तुम्ही पाहू शकता अवतार काय गांडलाय माझा दोन पप्पा येत आहे पुढं जायचं आता काय निघतो आम्ही पुढं आता तोपर्यंत तुम्ही असंच आम्हाला कंटिन्यू प्रेम देत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि असंच माझ्या ब्लॉग्सवर तुमचं प्रेम देत राहा म्हणजे मला पण बरं वाटतं अजून मला इन्स्पिरेशन भेटतं ब्लॉगिंग करायला अवतारावर जाऊ नका मी असं एकदम कॉन्फिडंट दिसतो आता सध्या मला पण नाही आवडत पण ठीक आहे चला तुम्ही कंटिन्यू माझ्या अपडेटमध्ये राहा मी तुम्हाला असाच हॅपी करत जाईल माझ्या ब्लॉगमध्ये बाय गाईज